धुळ्यात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या हायवे ट्रॅपच्या पाठीमागे असलेल्या एका भल्या मोठ्या प्लास्टिक गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ संपूर्ण परिसरात उडली। लागलेल्या भीषण आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। मात्र ही आग कशामुळे लागली ही माहिती मिळू शकली नाही। या संदर्भात स्थानिकांनी माहिती दिली की प्रथम दर्शनीय ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील प्रत्यक्षदर्शींनी यावेळी दिली आहे। आग लागली असल्याची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे बंब हे घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत। आतापर्यंत जवळपास 5 ते 6 अग्निशामक विभागाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। मात्र या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा माल असल्यामुळे हे आग मोठ्या प्रमाणात लागल्याचं बोललं जात आहे। MDTV न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।